गार्ड बोलायचं नाही खूप आहे, बोलायचं नाही खूप आहे. तो माहीत आवाज येतोय. सर्वप्रथम आपणा सर्वांचं मी इथे स्वागत करतो. खरं तर पत्रकार परिषद असं मुळात काही विषय फार नव्हता. मी पुण्याला येणार म्हणून मला काही पत्रकारांचे फोन आले की आमच्याशी बोलणार का. म्हटलं आमच्याशी बोलणार का, म्हटलं तुम्ही आलात तर तुमच्याशी बोलू. आणि म्हणून मी त्यांना हो सांगितलं. त्या होचं रूपांतर पत्रकार परिषदेमध्ये झालं. सर्वसाधारणपणे पत्रकार परिषदेची सुरुवात करताना तुम्हाला काय म्हणायचं आहे ते पहिलं तुम्ही म्हणा आणि मग आम्ही तुम्हाला विचारतो, अशी आपल्याकडची एकूण प्रथा आहे. पण मला कशावर म्हणा हे मला काही कल्पना नसल्यामुळे बहुधा मला असं वाटतं की मध्यंतरी जी माझी मुलाखत झाली त्या मुलाखतीमध्ये मी जे काही बोललो त्याच्यावर तुम्हाला काही 4 प्रश्न विचारायचे असतील तर ते 4 प्रश्न जे काय असतील ते तुम्ही जर समजा सुरुवात केली तर उत्तराच्या ओघामध्ये तुम्हालाही अनेक काही प्रश्न उभे राहतील. त्याबद्दलची माझी काही उत्तरं तुम्हाला मिळतील. तर मला असं वाटतं विचारायला तुम्ही सुरुवात करावी. मी प्रबोधनकार ठाकरे पण वाचलेत आणि मी यशवंतराव चव्हाण पण वाचले. मी जे बोललो त्याचा प्रबोधनकार ठाकरे माझ्या आजोबांनी लिहिलेल्या पुस्तकांचा काय संबंध होता मला एकदा जरा पवार साहेबांनी समजून सांगावं. तुम्हाला जर 2-4 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे त्याच्यामुळे कोणी विसरले नसतील. मी ABP माझा या चॅनलसाठी मी एक मुलाखत दिली आणि चॅनलचा विषय हा स्वातंत्र्याची 74 वर्ष पूर्ण आणि 75व्या वर्षात पदार्पण या विषयाला अनुसरून ती मुलाखत होती. आणि एकट्याची माझी नव्हती, बरेच लोक त्याच्यामध्ये होते. आणि त्या 74 वर्षाच्या प्रवासामध्ये आपण काय गमावलं आणि आपण काय कमावलं याचा थोडासा उहापोह त्याच्यामध्ये त्या मुलाखतीमध्ये होता. आणि मी त्याला हेच सांगितलं त्याच्यामध्ये की आपल्या हातामध्ये मोबाईल फोन आले, आपल्याकडे मॉल आले, आपल्याकडे अजून काही चांगले कपड्यांची दुकानं आली, आपल्याकडे काही चांगल्या गोष्टी आल्या. आपण याला प्रगती म्हणणार आहोत का आपण वैचारिकदृष्ट्या आपण प्रगत झालो असं आपण मानणार आहोत. आणि वैचारिकदृष्ट्या जोपर्यंत आपण प्रगत होत नाही तोपर्यंत आपल्या हातामध्ये कितीही चांगली काही गोष्टी आल्या. आज आपल्याकडे 400 चॅनल्स आहेत टेलिव्हिजनवरती. 400 चॅनल म्हणजे ही काही प्रगतीची लक्षणं नव्हे. आपण वैचारिकदृष्ट्या सुधारलो का, मोठे झालो का, वाढलो का, अगोदरच्या गोष्टी आपण टाकून दिल्या का, अशा अंगाने मला असं वाटतं आपण 74 वर्ष मोजली पाहिजेत, असा माझा तो रोख होता. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये अजूनही आपण जातीपातीमध्ये खितपत पडलेलो आहोत आणि जातीपातींच्या बद्दल आपण चर्चा करतो. निवडणुकींच्या काळामध्ये देखील ज्यावेळेला भाषणं होतात सगळ्यांचीच, त्यावेळेला अजूनही आम्ही 74 वर्ष आम्ही हेच सांगतो, आम्ही तुम्हाला रस्ते देऊ, आम्ही तुम्हाला पाणी देऊ, आम्ही तुम्हाला वीज देऊ, आम्ही तुम्हाला शिक्षण देऊ, आम्ही तुम्हाला रोजगार देऊ.
हे जर 74 वर्ष चालू आहे, 74 वर्ष जर समजा चालू असतील, तर मग आपण काय कमावलं, आपण काय गमावलं, हे आपण शोधणं मला असं वाटतं आवश्यक आहे. जात ही गोष्ट मला असं वाटतं हजारो वर्ष अगोदरपासून आपल्याकडे, अनेक शतकानुशतकं जात ही गोष्ट आपल्याकडे आहेच. ती काय फक्त महाराष्ट्रात याच्यातला भाग नाही आहे, देशभर आहे, जगातही असू शकेल. तिकडच्या जाती मला काही कल्पना नाही. पण साधारणपणे आपण 99चं दशक, 99 साल जर समजा आपण पाहिलं, तर या 99 सालाच्या अगोदरपर्यंत या महाराष्ट्रामध्ये जातीपाती होत्याच. पण 99 सालानंतर जातीपातींमध्ये एकमेकांच्या बद्दलचा द्वेष वाढला, हे माझं स्टेटमेंट होतं. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातींमध्ये द्वेष जास्ती निर्माण झाला, किंबहुना द्वेष निर्माण झाला दुसऱ्या जातीबद्दलचा. याच्या अगोदर कसं होतं, याच्या अगोदर आपण प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल एक अभिमान होता, जातीवरती मतदान व्हायचं, तिथपर्यंत या सगळ्या गोष्टी होत्या. परंतु दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सगळा सुरू झाला. आणि हे काही मला एकट्याला माहिती आहे, मी फक्त सगळ्यांना, तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे, सर्व राजकीय पक्षांना माहिती आहे, बोललो फक्त मी. आणि ह्या सगळ्या संदर्भामध्ये राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरे परत वाचावेत, मला ह्याचा अर्थच नाही कळला अजूनपर्यंत. बरं, प्रबोधनकार ठाकरे मी वाचलेत, सगळी पुस्तकं वाचली, आणि काही माझ्या आजोबांचे अनेक जे संदर्भ होते ते त्या काळातले होते. मला असं वाटतं स्वतःला आपल्याला पाहिजे तेवढं फक्त प्रबोधनकार ठाकरेंचं घ्यायचं आणि बाकीचं घ्यायचं नाही, असंही करून चालणार नाही ना. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की त्याप्रमाणे मी जसं प्रबोधनकार ठाकरे वाचले आहेत, तसे मी यशवंतराव चव्हाण पण वाचलेले आहेत. तो यशवंतराव चव्हाणांनीही काय प्रकारचा त्यांचं आयुष्य कसं होतं, त्यांचा विचार करायची प्रक्रिया कशी होती, हेही वाचलेलं आहे मी. त्याला काहीतरी विचारायचं. नाही, म्हणून मला असं वाटतं की मला हा जो सांगण्याचा उद्देश होता हा महाराष्ट्रातल्या जनतेला होता. ते देईल कधीतरी, परंतु मला फक्त ह्या जातीपातीतनं महाराष्ट्राचा विचार बाहेर येणं गरजेचं आहे, याच्यासाठीचा जो माझा प्रयत्न होता. कसं होतं की एक आपण गोष्ट बघितली पाहिजे की जे कधीही वातावरण, आता मी गेले अनेक वर्ष मी पत्रकारांशी बोलतोय, आपण शाळा कॉलेजेस सगळ्या गोष्टी बघतोय, आपण इतके अनेक वर्ष बघतोय. पण गेल्या 15-20 वर्षामध्ये शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये तिथे जाती आल्या, म्हणजे मित्रांमध्ये जाती आल्या, मैत्रिणींमध्ये जाती आल्या. कोणत्या जातीची मैत्रीण करावी आणि कोणत्या जातीचा मित्र करावं इथपर्यंत आलं. हे काय सरसकट माझं विधान नाही आहे, परंतु हे बऱ्याच प्रमाणामध्ये आल्या या गोष्टी. आणि दूर का जा, तुमच्यामध्ये पण आल्याच ही गोष्टी, पत्रकारितेमध्ये पण आल्या या गोष्टी की हा या जातीचा, तो त्या जातीचा, मग हा या जातीचा म्हणून त्या पक्षाचा आणि हा या जातीचा म्हणून ह्या पक्षाचा, अशाही अनेक गोष्टी आल्या. म्हणजे बातमी व्यतिरिक्तही मी अनेकदा पत्रकारांना भेटत असतो, त्यावेळेला पत्रकारांकडूनच मिळणाऱ्या ह्या माहितीनुसार मी तुमच्याशी बोलतोय. हे इथपर्यंत खालपर्यंत प्रकरण कधी आलं नव्हतं. ज्या महाराष्ट्राने देशाला विचार दिला, ज्या महाराष्ट्राने या जी असे नेते निर्माण केले, या महाराष्ट्रामध्ये असे लोक निर्माण झाली की ज्याने देशाला विचार दिला, तो महाराष्ट्र आज आपण बघतो की अनेकदा हे इथे अनिल शिदोरी बसले, यांनी मला त्यांचा अनुभव सांगितला होता एकदा उत्तर प्रदेशमधला. ते उत्तर प्रदेशमध्ये गेले असताना तिकडे एका वाटेमध्ये थांबले, एका ढाब्यावरती थांबले, एका तिकडे बाहेर त्या ढाब्याच्या खाटेवरती बसले आणि चहा सांगितला. आणि चहा सांगितल्यावरती त्या काउंटरवरचा जो ओनर होता, म्हणजे तो मालक जो होता, तो उठून आला यांच्याकडे. ह्यांनी चहा असं त्या मुलाला सांगितला होता चहा. तो मालक आला
आणि मालक आल्यावरती यांना विचारलं की कौनसे जात से हो. त्यांना पहिलं कळलं नाही कौनसे जात से हो म्हणजे काय. त्यांनी परत विचारलं कौनसी जात से हो. मग यांनी काहीतरी त्यांची जात सांगितली. जात सांगितलं बरं ठीक आहे अच्छा बैठो इनको चाय देणार आहे. असा महाराष्ट्र करायचा आहे का आपल्याला. आज निवडणुकीच्यासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आज तात्कालिक वापरल्या जातील, परंतु ह्याचे होणारे परिणाम पुढे महाराष्ट्रामध्ये हे भयानक असतील, भीषण असतील. त्याची जात काय. हो पण तोपर्यंत कधी नीरज चोप्रा नव्हता. जिंकल्यावरती नीरज चोपडे झाला. चालायचं असंच असतं. नाही आज मला माझ्या महाराष्ट्रातला मराठा समाजातली मुलं मुली आज मोर्चे काढले, आंदोलनं केली. हे सगळे मोर्चे सगळे कशात निघाले, कसे निघाले. आणि जर समजा त्यांना आरक्षण मिळणार नसेल तर स्पष्ट सांगा ना त्यांना. ही माथी भडकवून डोकी भडकवून या सगळ्या गोष्टीतनं जातीचं राजकारण करून फक्त त्या निवडणुकीला मतं मिळतील, पुढे काय होईल. अहो किती प्रश्न असा आहे ना किती आपण किती तुटत जायचंय, याला पण काही मर्यादा आहेत की नाही. जात आणि धर्म काय. मला सांगा, मला असं वाटतं की नरेंद्र मोदी ज्यावेळेला पंतप्रधान झाले ते विकासाच्या मुद्द्यावर झाले होते, बरोबर आहे ना. जात आणि धर्माच्या मुद्द्यावर झालेले नव्हते. म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर देखील लोक मतदान करतात. आणि मी त्या दिवशी तुम्हाला म्हटलं की धर्माचा ज्या वेळेला विषय असतो, धर्माचा ती गोष्ट कशी कशी आली हे पण मी त्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं की ती वातावरणात ती गोष्ट होती. जातीचं काय चाललंय, जातीचं वातावरण तयार करण्यात येतंय. आणि ह्याच्यातनं तुम्हाला आठवत असेल की मी शरद पवार साहेबांची मुलाखत घेतली होती इथे, बरोबर आहे. तर त्याच्यावरती काही पत्रकारांनी सुरू केलं की राज ठाकरेंनी भूमिका काय बदलायची त्याच्यामध्ये. तुम्ही जर बघत असाल तर मी त्यांच्या त्यांचा वाढदिवस ज्या वेळेला होता त्यावेळेला मी भाषण केलं होतं, आठवतं तुम्हाला. आणि त्या माझ्या भाषणाची सुरुवात अशी होती की आजचा दिवस पाहता काही गोष्टी या राखूनच ठेवल्या पाहिजे, बरोबर आहे. त्या आज बोलून चालणार नाही. वाढदिवस असतो त्यावेळेला आपण चांगलं बोलतो. आता चांगलं बोलतो म्हणजे भूमिका बदलली. त्या मुलाखतीमध्ये मी त्यांना असा प्रश्न विचारला होता की महाराष्ट्राचा जर समजा आपण एक काय म्हणू आपण त्याला, एक हुक की ज्याच्यातनं सगळेजण एक होतात किंवा एकत्र येतात, असं काय वाटतं तुम्हाला. मला साधारणपणे अंदाज होता ते काय उत्तर देतील. त्याप्रमाणे त्यांनी उत्तर दिलं की छत्रपती शिवाजी महाराज. मग मी त्यांना विचारलं, मग जर छत्रपती शिवाजी महाराज हेच जर आहे तर तुमच्या भाषणाची सुरुवात किंवा तुमचा पक्ष हा शाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाणार, मग छत्रपती शिवाजी महाराजांचा का नाही. मूळ विचार जर समजा आपण बघितला तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे. कोणी वायरवरती उभं असतील राहून दे, ठीक आहे. माझा आर्थिक निकष असला पाहिजे बोलले होते ना, बरोबर की नाही. प्रश्न असा आहे की मी ज्या वेळेला एखादी गोष्ट बोलतो त्यावेळेला तुम्हाला ते खूप सोपं जातं बोलायला की अरे राज ठाकरेंनी भूमिका बदलली. हे बाकीचे ज्या वेळेला सगळे भूमिका बदलत असतात त्यावर तुम्ही नाही रे बोलत. मी काढून दाखवीन तुम्हाला.
ते मला ऐकू नाही आलं काय. वेगवेगळ्या जाती आघाड्या आहेत मातंगामध्ये, तर मग हा सगळा फारसा राजकीय पक्षामध्ये मातंग आघाडी नाही, हे फक्त मतदानासाठीच्या गोष्टी आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये सुखशांती यावी याच्यासाठीच्या गोष्टी नाही आहेत या. निवडणुकीच्या काळामध्ये 2-4 टाळक्यांचं या जातींमुळे भलं होतं, याच्या पलीकडे काय होतं. मला असं वाटतं आपण ह्या गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत. आणि माझा त्या दिवशीच्या मुलाखतीमध्ये सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच होता. आता मी बाबासाहेब पुरंदरेंकडे मी काय जातो ते इतिहास संशोधक म्हणून जातो, मी काय तिकडे ब्राह्मण म्हणून जात नाही ना. उद्या मी समजा पवार साहेबांना भेटलो तर काय मी मराठा म्हणून जातो का? किंवा अजून मी तुमच्या घरी आलो समजा तर तुमची काय जात बघून येणार आहे का मी? आपण काही गोष्टीतनं बाहेर येणं आवश्यक आहे ना हो. कुठलं वॉर्ड निहाय? मला असं वाटतं वॉर्ड निहाय जे आरक्षण असतं त्याच्यामध्ये स्त्री पुरुष हेच खरं तर आरक्षण असलं पाहिजे. विरोध काय करणार? वरती जे ठरवतात तेच तुम्हाला करायला लागतं ना. अजून नशीब तुमचं की तुमच्या क्षेत्रामध्ये अजून आरक्षण नाही आलंय. नाही, मुळात ज्याचं काही आकलनच नाही त्याच्याबद्दल काय बोलायचं. मी काय वाचतो आणि मी काय वाचलंय हे मला माहिती आणि माझ्या पक्षाला माहिती आणि सगळ्यांना माहिती. कळलं का? मला मोजायचा प्रयत्न करू नये. आजच्या काळात जेव्हा जे संदर्भ होते त्याच्या काळात जरी असतील आजच्या काळात हिंदुत्वाची व्याख्या त्या प्रबोधनकार या महाराष्ट्र देशाला लागू भाग असतो. हे बघा, पहिली गोष्ट ना, प्रबोधनकार तुम्हाला पण परवडणारी नाही. कळलं का? उगाच तुम्ही प्रबोधनकार ठाकरे उगाच मध्ये मध्ये आणू नका. मग आणायचं असेल ना पूर्ण प्रबोधनकार ठाकरे आणलेत ना, मग तुम्हाला कळेल आपण कुठे होते. हे त्या काळातल्या गोष्टी आहेत. ह्या काळातल्या गोष्टी बोलू आपण. माझं हेच तर म्हणणं आहे ना की ज्या वेळेला तुम्ही सांगता की हा पुरंदरेंकडनं किंवा बाबासाहेबांकडनं कोणी चुकीचा इतिहास लिहिला गेला, चुकीचा इतिहास लिहिला गेला तर मला असं वाटतं तुम्ही सांगा ना कोणता इतिहास चुकीचा लिहिला गेला. इतक्या वर्षात नाही कळलं कोणाला, आत्ताच ह्यांना कळलं. ह्यांच्या अगोदरच्या पिढ्यांना कळलं नाही. मला असं वाटतं मी जर चुकत नसेल तर ते 50 साली आलेलं पुस्तक आहे पहिली आवृत्ती, तोपर्यंत नाही कळलं कोणाला. मुळात वाचायचं नाही, डोकी भडकवत राहायची, आपण स्वतः चुकीचं लिहायचं. आणि हे हवंय. कळलं का? की या राजकारणासाठी म्हणून हे एजंट जे नेमले गेले ना, ते एजंटचंच कामच ते आहे. माझ्याकडे आज अशी अनेक मुलं आली की ज्यांना माहिती नव्हतं, ज्यांना असं वाटलं होतं की खरंच असं अशा प्रकारे लिहिलं गेलंय. मला साधी गोष्ट, मी त्याशी बोललो, कोण जेम्स लेन, कुठे तो सध्या? आग लावून गेला. मग कोणी आग लावायला सांगितली? त्याच वेळेला नेमका कसा काय आला? आणि म्हणून मी त्या दिवशी एक शब्द वापरला की हे सगळं वेल डिझाईन आहे. कसली कुजबूज? तेव्हाही मी बोललो होतो, तुम्हाला आठवत असेल तर, की या गोष्टी काही संदर्भ माहिती नसताना या सगळ्या गोष्टी मुद्दामून चालू आहेत. आणि हे फक्त जातींमध्ये फक्त द्वेष निर्माण करण्यासाठी या गोष्टी सुरू आहेत. मी सांगितलं ना, राष्ट्रवादीच्या जन्मापासून झालं ते. कोणाचं काय बोलताय?
याच्यावरनंच आज पत्रकार परिषद होते ना. प्रश्न जातीचं बघा, जातीचं राजकारण करणं, ऐतिहासिक संदर्भ असणं, इतिहासातले संदर्भ देणं, इतिहास काय हे सांगणं, ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कळलं का? प्रश्न असा आहे की तुम्हाला मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर तुम्ही त्याच्या आधी जॉर्ज बर्नार्ड शॉ वाचा. काही संबंध आहे का एकमेकांचा? मला असं वाटतं की ते जे खेळवलं जाते यातनं महाराष्ट्र जागा व्हावा एवढंच फक्त मला त्यातनं सांगणं होतं. आणि गेल्या 74 वर्षामध्ये आपण तेच राजकारण करतो आहोत, त्याच चिखलामध्ये आहोत. त्याच्यामुळे आलेली आयुधं, आपल्या हातामध्ये आलेली आयुधं, ह्याला आपण प्रगती मानू नये एवढाच फक्त त्या अख्ख्या मुलाखतीचा माझा उद्देश होता सांगण्याचा. तुम्ही जे सगळं बोलला टीव्हीवर मुलाखत दिली आता जे सांगतात त्याचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट हे पुण्यामध्ये निर्माण होतात. सगळ्यात जास्त परिणाम पुण्यामध्ये असं एक चित्र आहे. आगामी पुणे महापालिकेची निवडणूक आहे, परत शिवाजी महाराजांसोबत आहे, हा सगळा सगळं पुण्यात घडतं ना. मग त्याचा काही संबंध नाही याच्याशी. त्याला वेळ अजून, ते पण होईल की नाही माहीत नाही. येत नव्हतं तेव्हा काय येत नव्हतो, येतोय तर काय येतोय. अरे वा, परत वेगळी भूमिका चांगली. आता ही चांगली होईल ना पुढे. माझं असं म्हणणं आहे, निवडणुका ज्या वेळेला येतील त्यावेळेला मला असं वाटतं आपण या गोष्टी बोलाव्या. आता या निवडणुकांचा काही संबंध नाही आहे, संदर्भ नाही आहे. तुम्हाला घाई झाली असेल. काय माहिती आता हे तिसरी लाट, चौथी लाट काय चालू आहे. आरक्षणाचं माहिती नव्हतं मला. ते पहिली गोष्ट म्हणजे गेले 1.5 वर्ष आम्ही सगळेच घरात होतो. खरं तर 1-1.5 वर्षापूर्वी सुरू झालं असतं, परंतु आता हे काय पॅन्डेमिक वगैरे या सगळ्या गोष्टी काय आपल्या हातात नाही. आज जे चित्र दिसते तुम्हाला कधी 1.5 वर्षापूर्वी दिसलं असतं त्यावेळेला माझं सतत येणं वाढलं असतं. आणि ती जी बांधणीच्या काही नेमणुका आणि काही इतर गोष्टी ज्या काही राहिल्या होत्या त्या पूर्ण करणं गरजेचं होतं. आणि त्याच्यामुळे आता 1.5 वर्षानंतर आता हे त्यांनी काय सांगितलं त्याप्रमाणे 8 महिन्यावरती निवडणुका आहेत. त्याच्यामुळे मला आता जरा लवकर करणं, घाई करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मग मला यावं लागतंय. मला तुमच्यात पण दिसतोय. हिंदुत्वाचं राजकारण, परत तुम्हाला सांगतो, हिंदुत्वाचं राजकारण होतं. तुम्ही माझी ती मुलाखत नीट बघा. आणि मी तुम्हाला तीच गोष्ट सांगतोय की हे जे वातावरण असतं आणि वातावरण तयार केलं जातं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सर्वसामान्यांना वाटणं आणि सर्वसामान्यांना वाटायला लावणं या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे त्यातनं तुम्ही नीट शोधणं गरजेचं आहे की आजूबाजूला वातावरण आहे का, आणि वातावरण आहे असं वाटायला लावणं हे होतंय का. स्थापना जेव्हा झाली तेव्हा मनसेचा जो झेंडा होता तो बहुरंगी होता आणि सर्वसमावेशक तो आहे असं एक सांगितलं जात होतं. आता आपण आपला झेंडा ध्वज बदललेला तर हा बदल आपल्या भूमिकेमधला पण आहे. मी त्या दिवशी लॉकडाऊन लागायच्या अगोदर माझं अधिवेशन झालं
त्या अधिवेशनाच्या वेळेला माझं भाषण झालं आणि त्या भाषणामध्ये मी सांगितलं होतं की हा जो झेंडा आहे हा पक्ष स्थापनेच्या वेळेला माझ्या डोक्यामध्ये होता. कळलं का? तो मला सतत आणायचा होता. कधी आणायचा हे सगळं चालू होतं. ह्या सगळ्या लोकांना विचारा तुम्ही. आणि मी एके दिवशी निर्णय घेतला की नाही, तो आणायचा आणि तो आणला. आणि त्याच्यानंतर मग हे सगळं आपलं पॅन्डेमिक या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. त्याच्यामुळे ही गोष्ट पहिल्यापासून डोक्यामध्ये होतीच. आणि एक तुम्हाला गोष्ट सांगतो, एका कडवट मराठी आणि अत्यंत कडवट हिंदुत्ववादी अशा घरामध्ये माझा जन्म झाला आहे. त्याच्यामुळे माझ्यावरती झालेले संस्कार हे पहिल्यापासून तेच आहेत, हेही आपण ध्यानात ठेवावं. ठीक आहे? बस.